हां दिस नमस्कार. ड्रीम संकल्प सोसायटी बकोरी रोड वाघोली या ड्रीम संकल्प सोसायटीचे आम्ही सर्व सदस्य माननीय चेअरमन अमरजी धाडगे, जमदाडे साहेब, त्यानंतर राऊत साहेब, आम्ही सर्वजण माननीय अनिल मिश्राजी यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून हा बकोरी रोड चांगला व्हावा आणि या बकोरी रोड आणि तसेच वाघोलीच्या सर्वच समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी अनिल मिश्राजी या ठिकाणी लढत देत आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाला, त्यांच्या उपोषणाला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आणि तरच या आपल्या बकोरी रोडचं नक्कीच भविष्य चांगलं होईल. आणि यासाठीच आपण अनिल मिश्रा साहेब यांच्या समोर आलेलो आहे आणि त्यांना आपण विचारू की नक्की हे उपोषण कशा संदर्भात आहे आणि अजून यामध्ये त्यांच्या काय काय मागण्या आहेत. मिश्राजी नमस्ते. मांगनी तो बहुत ही स्पष्ट है कि बकोरी रोड का निर्माण होना चाहिए. किसी भी सूरत में, किसी भी परिस्थिति में जब तक ये बकोरी रोड का निर्माण नहीं हो जाता है हमारा ये आंदोलन जारी रहेगा. और यही मांग हम समस्त पदाधिकारी जितने भी हैं, प्रशासनिक अधिकारी हैं, जितने भी लोक प्रतिनिधि हैं, सबको हमने बहुत ही स्पष्ट तौर पर बता दिया है कि जब तक ये बकोरी रोड का निर्माण नहीं हो जाता हम लोगों का आंदोलन जारी रहेगा. आपने आज सुबह से आंदोलन किया है, लाइक सुबह से अपना आमरण उपोषण चल रहा है. सुबह से आपको किसी का रिस्पांस आया क्या प्रशासन की तरफ से? अभी आपने देखा होगा कि 1-2 दिन पहले एक मीटिंग हुई. अपने पालक मंत्री जो हैं उन्होंने अपने इंस्टाग्राम पोस्ट पे डाला कि केशरन रास्ता और आवलवाड़ी के रास्ते के अलावा बकोरी रास्ता भी बने, इसके लिए 1 महीने में DPR बना के दें, ऐसा उन्होंने अपने इंस्टाग्राम पे डाला. बट लोगों के बीच में संशय इस बात का है कि इस तरीके की मीटिंग हुई तो उसका अधिकृत जानकारी, कोई भी ऑफिशियल इंफॉर्मेशन हम लोगों तक नहीं आया. पहली चीज़. दूसरी चीज़, उस 2 DPR बनने के बाद निधि कब आएगी, काम कब चालू होगा, इन सब की कोई जानकारी नहीं है. और हमारी यही मांग है कि इस तरीके की जानकारी पहले भी आ चुकी है, जहां पे हमको आश्वासन दिया गया है कि अगले कुछ महीने में, अगले कुछ समय में ये बकोरी रोड का निर्माण होगा. लेकिन इस बार हमने PMRD आयुक्त को भी, नगर विकास परवानगी डिपार्टमेंट, उनसे खुद मिल के कि इन्होंने बिल्डर को आप लोग घोषित दे रहे हो. इसके साथ ही साथ कलेक्टर ऑफिस में भी, जिलाधिकारी ऑफिस में भी जाके लैंड एक्विजिशन वालों से भी मिल के, यहाँ के जो लोक प्रतिनिधि हैं, आमदार, उनसे भी मिल के, समस्त पार्टी से मिल के जरूरत जो भी आवश्यक कागज पत्र हैं सबका लेन देन किया गया है. और हम उन सबसे यही रिक्वेस्ट किए हैं की साहेब तुम्ही लक्ष द्या आणि जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही, जोपर्यंत तुम्ही बकोरी रस्त्याचं काम सुरू करत नाही, तोपर्यंत आपलं आमरण उपोषण चालूच राहील. हे तुम्ही नक्की, तुम्ही 100% मी तुम्हाला सांगून देतो, जिम्मेदारीला मी तुम्हाला सांगतो, असं सगळ्यांना सांगून दिलं होतं. उम्मीद आहे की ते सगळे लक्ष घालणार आणि काहीतरी कायमस्वरूपी तोडगा ते काढून देणार, असं आमचं हे आहे, उम्मीद आहे. नक्कीच मिश्रा सर, तुम्ही पाहत आहात की ड्रीम संकल्प बरोबर अजून बऱ्याच अशा सोसायटी आहेत, त्या सर्व सोसायट्यांचा मिश्रा साहेबांना सपोर्ट आहे. सकाळपासून कोणकोणत्या सोसायटीचा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट मिळालेला? भरभरून सपोर्ट लोक केलेले आहेत. लोक येत आहेत, जात आहेत. जसं मागच्या महिन्यात आपण तिथे IB स्टेटला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं, तिथे सुद्धा लोक आले, भरपूर लोक आले गेले आणि सपोर्ट केले, म्हणून थोडा तात्पुरत्याने सोल्युशन निघालं. बकोरी रोडवर सुद्धा आज आम्ही सकाळपासून आंदोलन करत आहोत आणि त्याच्यामध्ये JD शुभारंभापासून अधिष्ठापनात 50 ते 55-60 सोसायटी आहेत आणि प्रत्येक सोसायटीमधून काही लोक आले गेले आणि परत ते सांगितले की ते परत येणार, असं भरपूर पाठिंबा आहे. त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. पण एक रिक्वेस्ट मी सगळ्यांना करतोय की जर तुम्ही येऊ शकला नाही तरीसुद्धा तुम्ही सोशल मीडियावर बद्दल जे काही तुमची माहिती असेल तुम्ही इतर लोकांना सुद्धा पाठवा, लोकांमध्ये जनजागृती करा, एवढंच माझा रिक्वेस्ट आहे. तुम्ही पाहू शकता बरेच लोक येत नाहीत परंतु सोशल मीडिया थ्रू ॲक्टिव्ह आहेत आणि मिश्रा साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की तुम्ही जोपर्यंत हे सगळ्या महाराष्ट्रातल्या कणाकणापर्यंत ही गोष्ट आंदोलन पोहोचत नाही तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही. आपल्याला सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं सर्वच सोसायटीचा पाठिंबा आहे. या ठिकाणी बऱ्याच सोसायटीचे तुम्ही पाहू शकता, इकडे पाहू शकता की बऱ्याच सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत आणि बरेच जण सोशल मीडिया थ्रू या जी आमरण उपोषण चालू आहे त्याचं पब्लिसिटी चालू आहे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा, आमची दुसरी काही अपेक्षा, असं अनिल मिश्रा साहेबांचं मत आहे या ठिकाणी. आणि आमची मागण्या मूलभूत सुविधांसाठी आहे. तुम्ही विचार करा 2025मध्ये आम्ही राहतोय आणि 2025मध्ये जर यायला जायला रस्ते नाही आहेत तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून आपले जेवढे लोक आहेत, जेवढे सोसायटी आहेत, सगळे कंटाळून आता शेवटच्या पर्याय म्हणून आम्हाला उपोषणासाठी बसले. म्हणून परत एकदा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय तुम्ही सगळे आंदोलनमध्ये सहभागी व्हावा
आणि फक्त सहभागी नाही, जर तुम्ही येऊ शकला नाही कुठलाही कारण असतो तर तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, एवढंच रिक्वेस्ट. तुम्ही पाहू शकता हे काही पहिलं आंदोलन नाही, याच्या आधी कित्येक आंदोलनं झालेत फक्त या रस्त्यासाठी आणि या बेसिक समस्यांसाठी. आपण आपल्या या आंदोलनामध्ये, या उपोषणामध्ये आपल्याबरोबर जमदाडे साहेब आहेत, त्यांनीही या ठिकाणी सपोर्ट दर्शवलेला आहे. सकाळपासून तेही आंदोलनामध्ये आहेत, उपोषणामध्ये. त्यांना आपण काही प्रश्न विचारू. सर, तुमचं काय मत आहे या सगळ्या समस्यांबद्दल? तसे वाघोलीकडं असं प्रशासनाचं लक्ष नाही आहे. वाघोलीचा समावेश पुणे महानगरपालिकेकडून 4 वर्ष झाले, परंतु प्रशासनाला लक्ष देत नाही. इथल्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं आहे, नागरीकरण होतं आहे, शाळा संस्था मोठ्या प्रमाणात इथं वाढत आहेत, लोकसंख्या वाढते. 3 ते 4 लाख लोकसंख्या भागाची झालेली आहे, परंतु बेसिक सुविधा ज्या महानगरपालिकेकडून पुरवायला पाहिजे त्या पुरवल्या जात नाही. त्याच्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, ड्रेनेज लाईनची समस्या असेल आणि विविध उपरस्ते जे आहेत हे उपरस्ते अधिक लिगल डिस्प्यूटमध्ये, कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे आणि इथल्या सुविधा, इथल्या नागरिकांना सुविधा टॅक्स वसूल केला जातो, परंतु सुविधा मात्र दिल्या जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे फक्त लोकांचं म्हणजे इथून इतका महसूल जाताना या भागाला विकासासाठी कुठल्याही प्रकारचा सार्वजनिक समस्यासाठी निधी येत नाही. हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री नवल किशोर राम, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना विनंती करतो की आपण वाघोलीत या, वाघोलीतील समस्या पहा. वाघोलीतील नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालले. इतक्या करोडोचा महसूल राज्य केंद्र सरकारला दिल्यानंतरही येथील नागरिक लोकांना मूलभूत अधिकार, रस्ते, वीज, पाणी या कुठल्याही प्रकारचे मिळत नाहीत. त्यामुळे इथले नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत, जीवन मेटाकुटीला आलेले आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी येथून काही दुसऱ्या भागात स्थलांतरित होय, ही वाघोलीच्या दृष्टीने अशोभनीय बाब आहे. त्यामुळे हे शहरीकरण जे होतंय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्याप्रमाणे रस्ते, वीज, पाण्याची सुविधा पुरवलेली आहे, त्या महानगरपालिकेने जसं सुसज्ज असं नियोजन केलं आहे, तसं पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांनी या भागामध्ये यावं, इथल्या समस्याची पाहणी करावी आणि त्या सोडून या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. रस्त्यावरती लोक रस्त्यावरती उतरत आहेत, ती काही त्यांना कोणाला हाऊस नाही आहे रस्त्यावरती येण्याची, परंतु इथं मोठ्या प्रमाणात लोक पडत आहेत, अपघात होत आहेत, गाड्या तुटत आहेत, हातपाय तुटत आहेत आणि या सर्व गोष्टीला लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे हा जन आक्रोश पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आज रस्त्यावरती, आज इथं आंदोलनाच्या रूपात उतरलेला आहे. उद्या रस्ता रोको देखील करायला ही लोक मागेपुढे पाहणार नाहीत. यावरती वेळेच प्रशासनाने लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांच्या व्यथा समजून घेण्यासाठी इथं यावं. एकतर पुण्याचा व मागोलीचा समावेश होऊन 4 वर्ष झालेत. जर लोकांचा मूलभूत अधिकार आहे तो निवडणूक प्रक्रियाच होत नाही. गेली 4 वर्षापासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे या नागरिकाला, या भागाला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि प्रतिनिधित्व न मिळाल्यामुळे इथल्या समस्या प्रशासनापर्यंत जात नाहीत आणि प्रशासन त्याची दखल घेत नाही. त्या गेंड्याच्या कातडीचं असलेलं प्रशासन सर्वसामान्य प्रश्नाकडे लक्ष देत नाही. तुम्ही पाहिलं असेल PMRTचा प्रोजेक्ट 23 कोटीचा 2019ला चालू झालेला आहे, परंतु आज 5 ते 6 वर्ष झाले, परंतु 23 कोटी खर्च केलेला नाहीत आणि आपल्या इथं सोसायटी धारक मात्र आपण साधारणतः 200 ते 300 कोटी रुपये फक्त वॉटर टँकर पाण्याच्या बिलासाठी आपण पेड करतो. नंतर आपण जे वापरतो पाणी ते साठवणुकीसाठी आपण जमिनी भाड्याने घेतल्यात, त्याला भाडं देतो. म्हणजे कुठल्याही सुविधा नाहीत, परंतु टॅक्स वसूल करायला मात्र पुणे महानगरपालिका येते. एकतर ग्रामपंचायतच्या टॅक्सपेक्षा आता 3 पट टॅक्स केलेला आहे, तो अतिशय अनाकलनीय आहे, जुलमी आहे. त्याच्यामुळे या पुणे महानगरपालिका आणि सरकार आणि प्रशासनाच्या जुलमी राजवटीला आम्ही कंटाळलो आहोत आणि अक्षरशः लवकरच जर हा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. अतिशय स्पष्ट शब्दात जमदाडे साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणकोणत्या समस्या आणि किती इथले रहिवासी त्रासलेले आहेत आणि यासाठीच आम्ही आंदोलन करतो आहोत. आणि जर या प्रश्नांची जर सोडवणूक नाही न झाली तर फ्युचरमध्ये, भविष्यात ते रस्ता रोको लोक करू शकतात, अशा पद्धतीच्या त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी अमरजी दाडगे, ड्रीम संकल्प सोसायटीचे अध्यक्ष, हेही उपस्थित आहेत. त्यांनी या आंदोलनाला कसा समर्थन दिलं आहे त्यांच्याकडूनच ऐकूया. नमस्कार. पहिले तर मी अनिल कुमार मिश्रा यांचं कौतुक करतो की एक समाजसेवा म्हणून आणि जी लोकांची सपोज बकोरी रोडवरती जे सपोज नागरिकांचे जे हाल होत आहेत त्या हालाला बघून त्यांनी जे आज जो एक मोठा निर्णय घेतला आहे आमरण उपोषण करण्याचा. साहजिकच आमरण उपोषण म्हणजे ही काही छोटी बाब नाही आहे. आपण पाहतो की आत्तापर्यंत बरेचसे आमरण उपोषण झालेले आहेत आणि ते सक्सेसफुली पण ते झालेले आहेत, त्याचा रिझल्ट पण त्याचा सक्सेसफुल आलेला आहे. आणि मी आशा करतो, व्यक्त करतो की असं हे जे आमरण उपोषण यांनी जे आता स्टार्ट केलेलं आहे ते त्यांचं हे सक्सेसफुल व्हावं असे मी
माझ्या सर्व ड्रीम संकल्पच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर हे आमरण उपोषण सक्सेसफुली पार पाडावं अशी मी त्यांना एक इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या या आमरण उपोषणामध्ये मी ड्रीम संकल्प आणि मी स्वतः तुमच्याबरोबर आहे असं मी त्यांना सांगतो आणि ग्वाही देतो की येस वी आर विथ यू. नक्कीच सर, आम्ही सर्व ड्रीम संकल्प आपल्याबरोबर आहोत. धन्यवाद.